आज 18 जानेवारी इतिहासाच्या पानांवर आजचा दिवस अत्यंत महत्त्वाच्या राजकीय घडामोडी, थोर क्रांतिकारकांचे बलिदान आणि दिग्गज व्यक्तिमत्वांच्या जन्मासाठी नोंदवला गेला आहे. चला तर मग आजच्या ठळक घटनांचा आढावा घेऊया. सर्वात अगोदर बघणार आहोत आपण महादेव गोविंद रानडे यांचा स्मृती दिन. आजचा दिवस महत्त्वाचा आहे कारण आज न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा स्मृती दिन आहे. भारतीय अर्थशास्त्राचे जनक आणि समाजसुधारक म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्यांनी प्रार्थना समाजाच्या माध्यमातून स्त्री शिक्षण आणि विधवा विवाहासाठी मोठं कार्य केलं. त्यांना आदरांजली. यानंतर आहे बघा विनायक दामोदर सावरकर यांचे लंडन गमन. 1904 मध्ये आजच्या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर अभिनव भारत या संस्थेच्या कामासाठी आणि पुढील शिक्षणासाठी लंडनला रवाना झाले होते. हा भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला. यानंतर आहे जागतिक घडामोडी. जागतिक घडामोडीमध्ये बघूया आपण डकार रॅली. जागतिक पातळीवर पाहायचं झालं तर 1989 मध्ये आजच्या दिवशी जगातील सर्वात कठीण मानली जाणारी डकार रॅली पहिल्यांदा सुरू झाली होती. आजच्या दिवशी म्हणजे 18 जानेवारी 1989ला पहिली डकार रॅली पहिल्यांदा आजच्या दिवशी सुरू झाली होती. यानंतर आहे पृथ्वीराज चव्हाण यांचा वाढदिवस. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा जन्म 18 जानेवारी 1946 रोजी झाला. त्यांनी देशाचे विज्ञान आणि तंत्रज्ञान म्हणून काम पाहिले आहे. यानंतर आहे बघा एक्स-रेचे पहिले प्रदर्शन. 1896 मध्ये आजच्या दिवशी एक्स-रे मशीनचे पहिले सार्वजनिक प्रदर्शन करण्यात आले होते. वैद्यकीय क्षेत्रात क्रांती घडवून आणणाऱ्या या शोधाने जगाला थक्क केले होते. आजचा विचार बघूयात. न्यायमूर्ती रानडे म्हणायचे, थंड गोळा होऊन पडण्यात काही अर्थ नाही. चैतन्य अंगी बनवा हा विचार आजही आपल्याला प्रगतीसाठी प्रेरणा देतो.